नमस्कार मित्रांनो, कमळी ह्या मालिकेतील पुढील भागामध्ये आपल्याला असं काही बघायला मिळतं का ही कथा म्हणजे केवळ कॉलेजची नाही, तर ही कथा आहे एका निर्णयाची, जो अनेकांचं भविष्य बदलणार आहे. आपण भागाच्या सुरुवातीलाच बघतो की जर उद्या कॉलेजमध्ये तुमचे शिक्षण थांबणार असेल आणि तेही पैशांच्या अभावी, तर आजचा दिवस फक्त तुमच्यासाठीच आहे, अशी एक घोषणा होते. आणि इथूनच भागाची सुरुवात होते. नवीन सत्राची सुरुवात इथून झालेली आहे. कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती आणि नोटीस बोर्ड समोर आज जरा गर्दी जास्तच आहे. विद्यार्थी कुजबुज करत उभे असतात. नवं काय आहे, नवं काय आहे, असा आवाज येत असतो. कुठली सूचना आहे आणि इतकी गर्दी का जमलेली आहे? तेवढ्यातच कमळी तिथे येते आणि हातात तिचा फाईल असते आणि चेहऱ्यावरती ठामपणा असतो. ती थेट माईक घेते आणि तिथेच उभी राहते. आज मी तुम्हाला एक घोषणा करायला इथे उभी आहे, असं ती म्हणत असते. आणि क्षणातच संपूर्ण परिसर शांत होतो. सगळ्या नजरा तिच्याकडेच वळतात. ह्या कॉलेजमध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे बुद्धी आहे. ती थोडी थांबते, पण तिथेच ती सावधही होते आणि असं म्हणत असते की ज्यांच्याकडे बुद्धी आहे पण साधनं नाहीत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती अजूनच उत्सुकता वाढते आणि म्हणूनच आजपासून ती ठाम आवाजात म्हणत असते की गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था ह्या कॉलेजमध्ये सुरू केली जात आहे. एक क्षण एकदम शांतता असते आणि पुढच्याच क्षणी जोरदार टाळ्यांचा कडकडाट सुरू होतो. एका विद्यार्थीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो थरथरत्या आवाजामध्ये विचारतो की मॅडम, खरंच? तेव्हा कमळी हसूनच मान हलवते आणि हो म्हणते. आणि ती म्हणते, फॉर्म भरायचा आहे, पण आत्मसन्मान घाण ठेवायचा नाही. विद्यार्थ्यांमध्ये अजूनच आनंदाची लाट उसळते आणि तेवढ्यातच ऋषी पुढे येतो आणि तोही म्हणत असतो आणि कमळीकडे पाहून पुढे जातो आणि म्हणतो, मी स्वतः ह्या मोफत वर्गासाठी वेळ देणार आहे. तो विद्यार्थ्यांकडे वळतो आणि एकही विद्यार्थी मागे राहणार नाही, ही माझी हमी आहे, असं तो म्हणत असतो. आणि टाळ्या आणखीनच वाढतात. तिथेच अन्नपूर्णा पण घरात असते आणि अन्नपूर्णाच्या घरामध्ये वेगळेच कट निर्माण होतात. अन्नपूर्णा ही बातमी ऐकून देवासमोर हात जोडते आणि तिचे डोळे पाणावलेले असतात आणि म्हणते, देवा, तिच्या हातून नेहमी चांगलंच घडू दे. राजन शांत पण भारावलेल्या आवाजात म्हणत असतो, आज तिने फक्त नियम बनवलेला नाही, पण तिने कित्येकांचे भविष्य पण घडवलेलं आहे. अन्नपूर्णा अभिमानाने म्हणत असते, ही कमळी माझी फक्त नात नव्हे, आज ती कित्येकांची आशा झालेली आहे. इथेच कॉलेजमधला पहिला एक मोफत वर्ग सुरू होतो. कमळी स्वतः खुर्च्या लावत असते आणि एक गरीब विद्यार्थी तिथे येऊन थांबतो आणि म्हणतो, मॅडम. त्याचा आवाज खूप भरलेला असतो आणि म्हणत असतो, मॅडम, आमच्यासारख्यांसाठीच खरंच हे सगळं आहे ना? कमळी त्यांच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, हे कॉलेज फक्त माझं नाही बाळा, हसून म्हणते, आणि हे कॉलेज तुमचंच आहे, असं म्हणत असते. तो विद्यार्थी डोळे पुसतो आणि बाहेरून अनिका हे सगळं पाहतच असते. तिच्या चेहऱ्यावरती गजबच अस्वस्थता असते आणि ती कामिनीला कुजबुजते का ही लोकांची देवता बनते ना, हिला दाखवायलाच पाहिजे. आणि कामिनीही थंड आवाजात हसते आणि म्हणते की जेव्हा कोणीही वर जातं ना, तेव्हा त्याचे ओझंही तितकंच वाढतं. पुन्हा वर्गामध्ये येते आणि कमळी शेवटचे शब्द बोलते आणि म्हणते, शिक्षण म्हणजे दान नाही. ती थोडं तिथेच थांबते आणि म्हणते की तो प्रत्येकाचा हक्क आहे. आणि संपूर्ण वर्ग उभा राहतो आणि टाळ्यांचा आवाज घुमत असतो. दारातून अन्नपूर्णा पाहत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पण अभिमान असतो. ती स्वतःशीच म्हणत असते, आज माझ्या नातीने फक्त शिकवलं नाही, तर जगण्याची आशा सुद्धा दिलेली आहे. आणि असं ठाम आवाजात म्हणत ती पुढे जाते आणि कमळीच्या चेहऱ्यावरती शांत, ठाम आणि उजळ आवाज येतो. गरिबी थांबवता येत नाही, पण शिक्षणाने त्याच्यावरती मात नक्कीच करता येते. ही केवळ योजना नाही, ही नव्या भविष्याची सुरुवात आहे. हा भाग इथेच संपतो आणि पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.